पार्वती गजानना रंग मरुदे चरणा दुसरे बनावे कोणाला बोलो दुसरे बनावे कोणाला बोलो माझा सूर्याचा विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा तिसरे बनावे कोणाला बोलो तिसरे बनावे कोणाला बोलो माझा देवाचा विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा बनावे कोणाला बोलो बनावे कोणाला बोलो गोविंदाचा विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा बनावे कोणाला बोलो बनावे कोणाला बोलो गोविंदाचा विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा बनावे कोणाला बोलो बनावे कोणाला बोलो साधू संतांचा विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा बनावे कोणाला बोलो बनावे कोणाला बोलो साधू विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा बनावे कोणाला बोलो बनावे कोणाला बोलो आपल्या गुरुचा विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा बनावे कोणाला बोलो बनावे कोणाला बोलो सूर्याचा विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा बनावे कोणाला बोलो बनावे कोणाला बोलो गजाननाचा विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा बनावे कोणाला बोलो बनावे कोणाला बोलो गजाननाचा विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा बनावे कोणाला बोलो बनावे कोणाला बोलो सर्व देवता विचार धरू शिव पार्वती गजानना रंग मरुदे चरणा माझ्या गोळवली गावाची नाई चंडिका महाराजी माझ्या गोळवली गावाची नाई चंडिका महाराजी माझा पडकरी जगवाजेला साऱ्या मालकी गावाची माझा पडकरी जगवाजेला साऱ्या मालकी गावाची माझ्या गोळवली गावाची नाई चंडिका महाराजी माझ्या गोळवली गावाची नाई चंडिका महाराजी माझा पडकरी जगवाजेला साऱ्या मालकी गावाची माझा पडकरी जगवाजेला साऱ्या मालकी गावाची माझ्या गोळवली गावाची नाई चंडिका महाराजी माझ्या गोळवली गावाची नाई चंडिका महाराजी माझा पडकरी जगवाजेला साऱ्या मालकी गावाची माझा पडकरी जगवाजेला साऱ्या मालकी गावाची Thank you.
निर्विघ्न कुरु मे देवा सर्व कार्ये सर्वदा सर्व कार्ये सर्वदा वक्रतुंड पुरे लंबोदरा साऱ्या विश्वाचा पालनकारा वक्रतुंड पुरे लंबोदरा साऱ्या विश्वाचा पालनकारा दीनदयाळा
सागरा परे सुख पदरात दे पिताजी उग्रसेन महाराजांचा
माझ्या वयाच्या मी सागा वर्षी झाला तेव्हापासून माझा गळा साऱ्या त्रिपुरावर खोऱ्यात अनेक अपारी गरजू लागला माझे नाव कौशक्षण 33 कोटी देवांचा देवेंद्र थार 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 माझी पाठची बहीण देवकी हिच्या लग्नात थाटामाटात पार पाडला आणि त्या लग्न सोहळ्यात देवकीची वरात घोड्याच्या रथात उतरली होती त्याच वेळेला रथ हाकलण्याचं काम स्वतः मी करत होतो आणि त्याच वेळेला देवकीची वेणी धरली आणि रथातून खाली घेतली वसुदेव देवकीला बंदिशाने ठेवलं देवकीच्या पोटी जन्माला आलेल्या साई मुलांचा प्राण घेतला 7 वेळा मात्र घेतला आणि 8वा गोकुळात वाढतोय याचा कायमचा बंदोबस्त केलाच पाहिजे काय करावे काय सुचत नाही या कोणाचा सेवन तर केलाच पाहिजे आलं लक्षात माझी भांडलेली बहीण पुन्हा राक्षसी तिला कोकणात पाठवावा आणि त्या हरामखोराचा कायमचा बंदोबस्त करावा उचला गोकुळात म्हणा
आनंदाचा हार वाढतोय. आनंदाच्या काट्याचा कायमचा बंदोबस्त करायचा पुत्र. ही कामगिरी मी आज तुझ्यावर सांगत आहे पुत्र. आपली कामगिरी झाली ना. शाबास पुत्र, रसिक बाबा प्रेक्षक या गोकुळामध्ये यशोदाबाई त्या नवजात बालकाला पाळण्यामध्ये गोकुळात येत असताना एक सुंदर अशी स्त्री एका सुंदर स्त्रीचं रूप धारण करून ही गोकुळामध्ये प्रवेश करत आहे. परंतु रसिक बाबा प्रेक्षक ही सुंदर जरी स्त्री दिसत असली तरी ही मायावी राक्षसी पुतळा आहे एवढं लक्षात ठेवा. विद्वान ब्राह्मण आहे. त्यांनी त्यांच्या दिव्य शक्तीने पाहून सांगितले की नंदाच्या वेळी एका महाराष्ट्राने जन्म घेतला आहे. त्याचे दर्शन घेता सर्वस्व प्राप्त होईल म्हणून ईश्वर आहे. मी ब्राह्मण नाही, तिला माझी भेट देऊ शकत नाही, परंतु तिच्या बाळाला एक वर देऊ शकते. माझ्या पतिदेवाकडून मला एक सिद्धी प्राप्त आहे. माझ्या सदैव अमृत आहार त्यांच्या बाळाला माझ्या तो अमर होईल. ते तुझे बाळे सुंदर स्त्रीला बालकाला आपल्याकडे घेऊन या पुतळा राक्षसीला लगेच आपलं धारण करून आपल्या सणातून विस्तार करून परंतु या बालकाला सारं उठून शेवटी विष्णुधारी सुंदर देवाने सारं करून त्या सणातून विस्तार करून आणि रक्तपात करून त्या पुत्याचा वध केलेला आहे.
Hare Rama
बरोबर आहे तुझं, पण आपण बोलतो या प्रेक्षक वर्गाचं काय? प्रेक्षक वर्ग पण असणार ना आपल्या सोबत अशा नारदामांना दिसायला. थोडीशी लचक भरली बघ. आपल्याकडे तुला लक्षायला आताच्या माणसाला लचकायला कोणते कारणच नाही बघ. हो बरोबर आहे तुझं. पहिली माणसं कशी तर दाखवत होती, सगळीच माणसं समोर आणून पुढे लागायची. पण आता वैभव शोधण्यासाठी त्याच्या आधी शेती आपण काढली. हो ग, आधीची माणसं स्वतः शेती करून आपली उपजीविका भागवायची, आणि आता काही वेगळंच बघ. बाजार जायची विसरलीच की काय? बाजारात जायचं ठीक आहे, पण या पुढची वाट आणि कुठून आणि कशी काय करायचं? आता गाडी रेड्या माणसाला बोलावं लागणार. बाईची गोडबोली मावशी. हो हे माझ्या माणसाला मावशी अगे मावशी, मावशी अगे मावशी, कोण ग? अगं मावशी राधा. राधा? हो मावशी. काय झालं तुला सकाळी सकाळी बोलायला? अगं मावशी येते ना बाजाराला. बाजाराला जायचंय? मावशी मग आलेच? तयारी करून दजून येते जोडीला बाजारा बोलवले गोड बोलिला बोला
मायबाप रसिक प्रेक्षकांच्या मनोबल संधीतून निवडून आले पारितोषिक सगळ्यांना मिळते ना मला आवाजच नाही. माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय का? हा? नाही येत नाही. अहो, काय आहो तुम्ही हे म्हणतात येतोय, तुम्ही म्हणताय नाही चाललंय काय? जरा विचारलं होते. म्हणजे point ला होते. बघू ना. बरं ठीक आहे. बाय 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 बाय. माझी सोना, माझे पिल्लू, हे मावशी, त्या बडबडच्या तुझे पिल्लू. अरे हे एवढी कोण आलीस माझ्या तोंडात मुंगी आणणारी? हे छेडे बसली तिची बघ. कोण म्हणजे? तुला म्हणून सांगते तशी मी आहे अजून चरलीताट. तशी मी आहे अजून चरलीताट. माझं वय झालं नाही अजून 60. परत जर बोलली खेळली तर कशात खाली पडले एवढ्या गडबडीने कशाला मला बोलावलं? आम्ही बोलू काटमाट करू. पत्रीच्या बाजारात चाललंय का? समोर जायचं ना. मावशीकडे यायचं तर ते नाही तर मी येऊ जा. हे रावची. काय जा काय खा. जर माझ्यासोबत बाजाराला यायचं असेल ना तर माझ्या सगळ्याची मागण्या कराव्या लागतील. आले वटीवर आणले हिला वटीवर. जे नेसलंय ते दिसतंय. मलाही आम्ही यांनाही दिसतंय ना. आवाज येत नाही. आता बोलल्याशिवाय मला तरी कसं सांगणार तुमच्या नावात आवाज येऊ दे ना. हे नेसलंय ते दिसतंय ना. असा आवाज पाहिजे. ते सांगितलंच पाहिजे. त्याच्याशिवाय तुमच्या महाराष्ट्राने आरोग्य कशी बरं देऊ? यमुनेच्या तीरात तुला पाणी मिळणार ना. सकाळी यमुनेची वाट भरले पाण्याने गडबड केली. या बायाने मी वापरत आहे. वाट भरलेलं बायाने म्हणजे जास्त पाणी नाही ना
तर माहिती आहे तर हो ना ग अरे तुझे जेव्हापासून माझ्यासोबत येते ना बाजाराला हो रोज रोज म्हणजे रोज मागत असते जरा मागं बघायचं काका ही माझी हिरा हिरा तिचं पहिलं लग्न झालंय बरं का पण एवढी वाचलं आहे ना म्हणून तिचं दुसरं लग्न लावून द्यायला तयार आहे लावून द्यायला तयार आहे मुख्य कारण म्हणजे अशा कोणत्या घटना आहेत जसं की आताच्या पोळींचे आहेत म्हणजे आताच्या पोळींच्या तुम्हाला माहिती आहे हो मी सांगते क्रमांक 1 जरा लक्षात ठेव तुझ्या कामाचं आहे क्रमांक 1 कराड डबड आहे का डबड म्हणजे काय बरोबर आहे मामा हुशार त्याच्यामुळे तुम्हाला सगळं काही माहिती आहे म्हणजे म्हणजे काय तर घरात म्हातारी आहे का क्रमांक 2 मुलाचं स्वतःचं मुंबईत घर आहे का क्रमांक 3 मुलगा सरकारी नोकरीत कामाला आहे का माझ्या हिरेच्या कोणत्या कधी नाहीत सरळ पाहिजे नको जेव्हा गडबड चालू असते मी सांगते तेव्हा काहीच बोलत नाही बघा ही माझी हिरा अजून कोंबड्याच्या भांडीवर उठते गोठ्यात जाऊन तुला गाई वाचण्यात दिसणार ना गोठ्यात जाऊन पडली गाई वासरांची गाठ म्हणूनच मिळालंय दुधाची तू सांग दोनदाचं भात खात असणार आवाज नाही येत आहे जरा मोठ्याने सांग ना कारण ऐकूच जात नाही तुझाच नव्हे आम्हा साऱ्या गवळणीचा प्रपंच त्याच्यावरच चालतो बरं बाई सांग प्रपंच चालतो आमचा नवा आम्ही आणलाय खावा तुम्हाला कोणाला पाहिजे असेल तर सरळ वाकडत गेलेला आवडत नाही Bye.
ही चमेली वाटते का? नाही ही चमेली नाहीच आहे, ही आहे माझी उगेली. चमेलीला काय म्हणा, उगेली म्हणा, चमेली म्हणा, दाबेली म्हणा, काय घेतलं काय पाहत एवढी लोण्यासाठी हाय माझी गोडी. अगे मावशी इकडे लक्षणे पाहू. हरिचंद्र तालू सुवारे खांडोत्री यांनी तुझ्यासाठी पण 201 रुपयाचा बहादर असा पारितोषिक दिलं आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की मावशीनं सुंदर असं नाव घेतलं पाहिजे, हरिचंद्र तालू सुवारे. हरिश्चंद्रराव नाव आहे का? तर चौफेरी वाड्याला 7 खान ऐकताय ना? चौफेरी वाड्याला 7 खान दशरथाच्या पोटी जन्मले राम. राम गेले 15 रुपये आणले 15. राम गेले 15 रुपये आणले 15 रुपयाची घेतली साडी, गोळवलीत मोडली घडी. नेसली साडी लवकरच आले वाहन या गावी. कमरेला किल्ल्या उघडलं दार, ताई आता पडले त्या. जर कमरेला किल्ल्या उघडलं दार, भिंतीची तरी कपाट वाटायची तरी खाट. खाटेवर लादी, लादीवर उशी, उशीवर परात, परातीत वाटी आणि वाटीत तुपासारखं नाही तेवढं कळतंय. तुपासारखं हरिश्चंद्र रावांचं रूप. रूपासारखा त्या दोघांचा जोडा म्हणजे त्यांचा अन काकींचा. रूपासारखा त्या दोघांचा जोडा दिसे सदा बहारणार. पण हरिश्चंद्रराव तुमच्यासाठी काय रूप आहे माझ्या हृदयाचं दार, माझ्या मावशी सुशांत काणी वाहलगावचे जावई अनिल धामणे यांनी सुद्धा नाव घेण्यासाठी 101 रुपयाचा पारितोषिक दिलं आहे. माठ सारा भरलेला
Thank you.
रत्नागिरी जिल्ह्यातील नामवंत ढोलकी वादक रत्नागिरी जिल्ह्यात किती पूर्ण कामगिरी ऐकली बघ. कामगिरी पूर्ण ऐकली हो तर मोठी म्हणजे गवळणी किती आहेत मला? अरे 16 शस्त्र 108 गवळणीचा मेळा आहे. आपण किती जण ना? कामगिरी होईल का आपल्या? अरे पण देवबापांची आज्ञा आहे, आपल्याला पाळलीच पाहिजे. हा मग म्हणजे काय म्हणजे पण करणार कोण? करणार जगाला होणार नाही कामगिरी. अरे घाबरून जायचं नाही पण आपल्या जोडीचा बोबड्या आहे ना. अरे हा बोबड्या त्याला आवाज देऊया आपण. कामगिरी बाबा एकटा पण काढलाय. चिन्ह कमाल पडतो हा. अरे बोबड्या रे बोबड्या.
किती
हा काय तेव्हाच याला आतापासून जागेली मिशी आहे मग आता पण मग तुला काय सांगू हा 21वा पोर 21वा या पोरा 21 पोरा खाली 21 पोरा खाली आतापर्यंत या हा 21वा दिवसा शेवटचा पण मेरा हा आग्रा वेगळा जन्माचा काय सांगू सारा विषय सगळं डोक्यावरचे की शिकलं आले सकाळपासून आपण झाडात गाई पडल्या तू मदत काय शेती कोणती पडली का वर्षाला एवढा टाइम काढला तुला काय केलं काय तू पुढे तू खाऊ गेला पुढे खाऊ गेला काय बोलतो काय झालं तुला घरा पण दिसला लगेच तो मग काय केलं काय तू गेल्यावर लगेच चालला तू आणि मग वाघ कुठं गेला काय बोलतोय काय अरे बापरे बापरे कोण माझा भेल्यावर अरे भेल्याच्या खाली वाघ घेतला अरे बापरे बापरे काय नाही कोणा वर्ण लग्नी केली तर काय झालं काय तुले काय झालं तुला आणि मग काय केलं या पोरानं माझ्या तोंडाला कान लावायला गेला आणि व्यवस्थित झाला गेला कालची ना ती काहीतरी आणखी गंमत जमत करत बसते काय ना नक्की ती काही वाटी
झाली ना वाव काय वाव कोणाचा तलवार नाही कोण कोणता आहे? कोण वादाचा आहे तुझं कसं करतो तसं त्याचं करतो अरे बाबा त्याची कास्ती पण मजबूत आहे वरती तू ना अजून सुधारलेला नाही तू मला ना थोड्या दिवसांपासून त्या जायला मेले आज मोठी गंमत केलं काय करावं तुला काय सांगू बाबा अरे मेलेला धबधब्यावर घेऊन गेलो आम्हा पुढे ठेवल्यावर कुठं गरम पाण्याचा धबधबा गरम पाण्याच्या झाल्यावर घेऊन गेला मला धबधबा नुसता गरम पाणी वळण्यासाठी पडलं काय म्हणतोस काय पाण्यात होता मेल्याचं काय विकलं मेल्याचं लक्ष नाही ना अरे भाऊ अठरा दिवसभर धबधब्यावर दिवसभर दिवसभर धबधब्यावर आणि संध्याकाळी घरी आणला हा आणि घरी आल्यानंतर मेल्याला माझ्या पुण्यात झोपवला अरे मी पण बऱ्याच दिवसाचा चांगला राहता हा खूप एकदम झोपलो झोपला? अरे भाऊ फार काय घुरतो मोठा काय म्हणतोस अरे बोल हा मेला 2-3 वाजता उठला 3-3:30ला मेल्याला काय वाटलं पुन्हा धबधब्यावर खायचा काय वाटलं पुन्हा मेला उठला आणि मेल्या तोंडात माझ्या सुटून मी काय म्हणतो तुला समजलंच नाही अरे मला वाटलं मी पण वाटलं धबधब्यावर पाणी पितो मेल्या बोलत पाणी थोडा लागून तुम्ही काय दिवसांदिवस लहान झालं का काय मिठीतल्या मिठीत सगळी गंमत झाली जाऊ दे हा चांगला गमतीचा भाग आहे तू मला दुसरं कठीणा लवकर जागेवर आला आपले श्रीकृष्णदेव आले देव बाप्पा आली होती हा त्यांनी आपल्याला एक छोटीशी कामगिरी सांगितली काय म्हणतोय काय 16 शस्त्र 108 गौरणीचा मेळा अरे एकट्या हात कोण मेलाय नाही जमाव घेऊन चालले जमाव कोण मेला 108 गौरणीचा मेळा तो धाडका करून मथुरेला चाललाय आपल्या झुकलं ही कामगिरी आपल्याला Thank you.
त्यांच्या डोक्याचा बैलगाडा मालक शुभम भागडे आले. त्यांनी तुला नाव घेण्यासाठी 101 रुपयाला पारितोषिक दिलं आहे. शुभम भागडे. काय पाहिजे कुठलं नाही तू बोललंस ते तू बोललंस हल हल रसिक प्रेक्षकांच्या तुम्ही काय म्हणताय तू आलीस कुठून जाणार तू आम्ही गोकुळातून जाणार मथुरेला मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे. आम्ही दुसऱ्या मार्गाने जाऊ बारा मार्गाला डाम फिरवून बोल. आम्ही श्रीकृष्ण देवाचे सौंदर्य मावशी उभे आहोत. कसं म्हणतोय? सौंदर्य असणार पण मी विश्वासच कसा ठेवू वाटते विश्वास अरे मग जा. अरे मग जा. अरे मग जा. कृष्ण देवाचा
आता आमच्या कायद्यानं अरे देवबापाच्या हुकमानं तुला इथं बसावं लागेल. अरे एवढंच आहे ना? रात्रीचं पण जाबडशील मावशी मावशी काय चालले नाही मावशी काय जेवणार विचारतोय पोट घे बाळा तुला उठून घेते जे करा कडकड आहे ना माणसातून येताना रस्त्याने येताना बसतात खूप हादरे माणसातून रस्त्याने येताना बसतात खूप हादरे आणि छोटे सरकार तुम्ही आहात एक नंबरचे घाबरे घाबरे खाद्यामध्ये पाडायला पाहिजे कधी निघून जाईल लवकर या आपल्या ह्या दोघांनी बसल्या माझं इथं काय आहे आकाश सावंत वहाळ यांच्याकडून नाव घेण्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बसलाय नाव आहे का तर शिवरायांचे स्वराज्य जिजाऊचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम शिवरायांचे स्वराज्य जिजाऊचे स्वप्न आणि संभाजी राजांचा पराक्रम राजांचे बोलले तारांचे गोडवे गोडपडे बंधू थोरते
अहो बल पडे बंधू तोडते आणि धन्य ते हॉकीला मोडते ताना दिली लावली आपल्या प्राणांची बाजी ताना दिली लावली आपल्या प्राणांची बाजी आणि धन्य ते मुलांबाजी अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अशा साऱ्या वीरांनी स्वराज्यासाठी अर्जुनाचे आव्हान आणि आकाश दादा तुमच्यासारखे रसिक जन आहेत आम्हा कलाकारांचे प्रेम असतात आम्हा कलाकारांचे प्रेम
आलो मायबाप रसिक प्रेक्षक हो, रसिक प्रेक्षकांच्या मनपसंतीतून निवडून आले पारितोषिक प्रीतीय जावळे आणि संकेत मोरे खाली खाली संपवली पाहिजे.